महाराष्ट्रात लोकसंख्येपेक्षा जास्त मतदार कसे वाढले? महाराष्ट्रात सरकारच्या मते 9,54,00,000 प्रौढ मतदार आहेत। निवडणूक आयोगाच्या मते महाराष्ट्रात 9,70,00,000 मतदार आहेत। लोकसभा विधानसभेच्या मतदार याद्या नाव, फोटो आणि पत्त्यासह आम्हाला द्या। निवडणूक आयोगाला 3 मोठे राजकीय पक्ष यादी मागतायत, पण निवडणूक आयोग आम्हाला मतदार यादी देत नाहीये, जी त्यांचीच जबाबदारी आहे। महाराष्ट्राच्या मतदार यादीत आम्हाला अनेक प्रकारच्या अनियमितता आढळल्या, काहीतरी चूक असल्यानंच ते आम्हाला माहिती देत नाहीये। महाराष्ट्रात 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या काळात 32 लाख मतदार वाढले। महाराष्ट्रात 2024च्या लोकसभा ते विधानसभा या निवडणुकीदरम्यानच 39 लाख मतदार वाढले। तर महाराष्ट्रात आमचं मतदान वाढलं नाही, वाढलेलं मतदान हे भाजपला मिळालं। निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या आधी मिळालेल्या मतदार याद्या विखुरलेल्या आहेत। आम्हाला निवडणुकीच्या वेळेची संपूर्ण राज्याची एकत्र यादी हवी आहे। निवडणूक आयोगानं उत्तर दिलं नाही तर आमच्याकडे कोर्टात जाण्याचाही पर्याय असेल। महाराष्ट्र का एडल्ट पॉपुलेशन 9.54 करोड़। इलेक्शन कमीशन के मुताबिक महाराष्ट्र में 9.7 करोड़ वोटर्स हैं। इसका मतलब इलेक्शन कमीशन कह रहा है, देश की जनता को कह रहा है, देश के युवाओं को कह रहा है कि महाराष्ट्र में एडल्ट पॉपुलेशन से ज्यादा वोटर्स हैं। ये कैसे हो सकता है? आता ही जी काही सगळी तयारी राहुल गांधींची चालली आहे ती दिल्लीमध्ये प्रचंड त्या ठिकाणी मोठा पराभव त्यांचा होणार असल्यामुळे त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करतायत। 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे, उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं। 32 लाख वोटर्स विधानसभा 2019 एंड 2024 के बीच में। 39 लाख वोटर्स मतलब हिमाचल का जो पॉपुलेशन है वो ऐड कर दिया लोकसभा 2024 एंड विधानसभा 2024 के बीच में। पहिले तर याचं सगळं उत्तर हे इलेक्शन कमिशनने दिलेलं आहे। किती मतदार वाढले, ते कुठे वाढले, ते कसे वाढले, इलेक्शन कमिशनने सांगितलेलं आहे।